Hello everyone, good morning. Myself Busari Vishwas, lecturer from Pravara Medical Trust College of Pharmacy, Shevgaon. My subject is Pharmaceutical Jurisprudence. So friends, previous lecture we discuss about the Medicinal and Toilet Preparation Act 1955 and rules देअर अंडर 1976. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण जो मेडिसिनल आणि टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट आहे 1955, त्याचबरोबर त्याच्या अंतर्गत येणारे जे रूल्स आहेत 1976 अंतर्गत येणारे हा चॅप्टर सुरुवात केलेला आहे, स्टडी चालू केलेला आहे. आणि त्यामध्ये आपण ऑब्जेक्ट, त्याचबरोबर डेफिनेशन, त्यामध्ये अल्कोहोल असेल, देन ड्युटेबल गुड्स असेल, मेडिसिनल प्रिपरेशन असतील, टॉयलेट प्रिपरेशन असतील, देन बॉन्डेड मॅन्युफॅक्चरी, नॉन बॉन्डेड मॅन्युफॅक्चरी, देन डिनॅचुरेटेड स्प्रिट स्टोअर, रेस्ट्रिक्टेड प्रिपरेशन, अनरेस्ट्रिक्टेड प्रिपरेशन आणि सबस्टँडर्ड प्रिपरेशन, ह्या सर्व डेफिनेशनचा स्टडी मागील लेक्चरमध्ये आपण केलेला आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट आणि रिमेनिंग पॉईंट्स स्टडी करणार आहोत. त्यामध्ये असेल फर्स्ट पॉईंट आहे मॅन्युफॅक्चर. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये द मॅन्युफॅक्चर गेट्स द रेक्टिफाईड स्पिरिट रिक्वायर्ड फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन फ्रॉम डिस्टिलरी or spirit warehouse of the state. If there is a loss of rectified spirit due to the waste in the transit, and if the excise commissioner satisfies that the loss of bona fide and due to negligence by the manufacturer, the duty payable in respect of such a loss may be waived in full or in a part of depending on its circumstance. Permission of the state government in a necessary to claim the concession in a duty in case the issue of rectified spirit made to non-bonded manufacturers. In that manufacturing, there are two modes of manufacture of medicinal and toilet preparation containing alcohol. ही जी मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे मेडिसिनल आणि टॉयलेट प्रिपरेशन आपण बनवणार आहोत, त्या मेडिसिनल आणि टॉयलेट प्रिपरेशन बनवण्याच्या त्या ठिकाणी दोन मेथड्स आहेत किंवा दोन पद्धती त्या ठिकाणी आहेत. त्यामध्ये फर्स्ट वन आहे मॅन्युफॅक्चर इन बॉन्डेड, फर्स्ट वन आहे मॅन्युफॅक्चर इन बॉन्ड, अँड सेकंड वन आहे आउटसाइड बॉन्ड. सेकंड वन आहे मॅन्युफॅक्चर आउटसाइड बॉन्ड. देन इन द फर्स्ट केस, त्यामध्ये फर्स्ट केसमध्ये काय होतं मग, अल्कोहोल ऑन विच ड्युटी हॅज नॉट बीन पेड शॅल बी यूज अंडर द एक्साइज सुपरविजन, अँड इन केस ऑफ मॅन्युफॅक्चर आउटसाइड बॉन्ड ओनली द अल्कोहोल ऑन विच ड्युटी हॅज ऑलरेडी पेड शॅल बी यूज. आता आपण पाहिलं की मेडिसिनल आणि टॉयलेट प्रिपरेशन त्या ठिकाणी जे तयार करायचे त्याच्या दोन पद्धती आहेत. त्याच्यामध्ये बॉन्डेड एक आहे किंवा बॉन्ड एक आहे आणि सेकंड आउटसाइड बॉन्ड एक आहे. मग त्या ठिकाणी इन केस ऑफ फर्स्ट, पहिल्या त्या ठिकाणी केसमध्ये काय होतं की ज्या ड्युटीवर शुल्क भरले गेलेले नाही, अल्कोहोल ऑन विच ड्युटी हॅज नॉट बीन पेड द शॅल, आणि ज्या ड्युटीवर शुल्क भरले गेलेले नाही तो एक्साईज त्या ठिकाणी सुपरविजन जो करणार असेल तो एक्साईज पर्यवेक्षकाखाली किंवा पर्यवेक्षणाखाली वापरला त्या ठिकाणी जाईल. आणि बाहेरील इन केस ऑफ मॅन्युफॅक्चर आउटसाइड बॉन्ड, आणि जो बाहेरील बॉन्ड आहे, आउटसाइड बॉन्ड आहे, त्या तयार करण्याच्या बाबतीत ज्या ड्युटीवर ओनली द अल्कोहोल ऑन विच हॅज ऑलरेडी बीन पेड शॅल बी यूज, आणि ज्या ड्युटीवर आधीपासून शुल्क दिले गेलेले आहे आणि केवळ त्या अल्कोहोलचाच वापर त्या ठिकाणी केला जातो किंवा त्या अल्कोहोलचाच वापर त्या ठिकाणी केला जाईल. देन नेक्स्ट वन आहे प्रोसिजर. प्रोसिजरमध्ये फर्स्ट पॉईंट आहे की कशा प्रकारे प्रोसिजर आहे लायसन मिळवण्याची किंवा प्रोसिजर काय आहे मेन त्यामध्ये. तर एव्हरी पर्सन डिझायरिंग द मॅन्युफॅक्चर मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन कंटेनिंग अल्कोहोल or other narcotic substance is required to obtain a license. म्हणजेच काय, तर
जो एव्हरी पर्सन आहे, जो प्रत्येक व्यक्ती आहे, अल्कोहोल किंवा जे मेडिसिनल प्रिपरेशन असतील ते टॉयलेट प्रिपरेशन तयार करण्यासाठी जर त्या ठिकाणी तो इच्छा बाळगत असेल, एव्हरी पर्सन डिझायरिंग टू मॅन्युफॅक्चर मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन कंटेनिंग अल्कोहोल ऑर अदर नार्कोटिक सबस्टन्स इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन लायसन. आणि प्रत्येक व्यक्ती अल्कोहोल किंवा अदर नार्कोटिक सबस्टन्स असलेले औषधी, त्याचबरोबर टॉयलेट प्रिपरेशन तयार करण्याची त्या ठिकाणी इच्छा बाळगण्यासाठी त्यासाठी परवान्यासाठी आवश्यक आहे किंवा त्यासाठी परवाना त्या ठिकाणी आवश्यक आहे. इन दॅट फर्स्ट पॉईंट फ्रॉम द एक्साइज कमिशनर इन केस ऑफ मॅन्युफॅक्चर इन बॉन्ड. आणि बॉन्डेडमधील उत्पादन बाबतीत उत्पादन शुल्क आयुक्ताकडून त्या ठिकाणी जो एक्साइज कमिशनर असेल, उत्पादन शुल्क अधिकारी किंवा उत्पादन शुल्क आयुक्त जो असेल. त्याचबरोबर सेकंड वन आहे फ्रॉम द ऑफिसर ॲज द स्टेट गव्हर्नमेंट मे ऑथोराइज इन दिस बिहाफ इन केस ऑफ मॅन्युफॅक्चर आउटसाइड बॉन्ड. आणि अधिकाऱ्याकडून बाह्य जे आउटसाइड बॉन्ड आहे, अधिकाऱ्याकडून बाह्य बॉन्ड तयार झाल्यास राज्य सरकार यास त्या ठिकाणी परवानगी देऊ शकते. कशासाठी परवानगी देऊ शकते तर जे मॅन्युफॅक्चरिंग आहे, कशाचं मॅन्युफॅक्चरिंग, मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन अँड अदर नार्कोटिक सबस्टन्स कंटेनिंग द अल्कोहोल, अशा सबस्टन्सला, अशा प्रोडक्टला मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. देन द ॲप्लिकेशन फॉर ग्रँट ऑफ लायसन्स शुड बी सबमिटेड इन द प्रेस्क्राईब फॉर्म together with the prescribed fee so as to reach the licensing authority at least 2 months before the proposed date of the commencement of the manufacture. आणि जर परवाना घ्यायचा असेल तर परवाना देण्याचा अर्ज जो नमुना आहे त्या विहित नमुन्यात त्या ठिकाणी जी फी आकारलेली असेल त्या विहित नमुन्यात विहित शुल्कासह त्या ठिकाणी सादर करावा लागेल, जेणेकरून जे उत्पादन सुरू होण्याच्या ज्या प्रस्तावित जी तारीख आहे, प्रपोज डेट त्याला आपण म्हणू, त्या तारखेला किंवा त्या तारखेच्या किमान 2 महिन्यापूर्वी जो परवानाधारक आहे त्या परवानाधारकास ते पोहोचावे किंवा पोहोचले पाहिजे. देन नेक्स्ट वन आहे सच ॲप्लिकेशन शूड कंटेन द फॉलोइंग पर्टिक्युलर्स. आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये काय काय पर्टिक्युलर्स मेनली ॲड केलेले आहेत ते पर्टिक्युलर्स किंवा त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, त्या ॲप्लिकेशनमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश आहे ते या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे नेम ऑर नेम्स अँड ॲड्रेस ऑर ॲड्रेसेस ऑफ द ॲप्लिकंट ऑर ॲप्लिकंट्स. त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय पाहिजे तर अर्जदार जो असेल त्या अर्जदाराचे नाव किंवा नावे, त्याचबरोबर त्यांचा पत्ता किंवा पत्ते त्या अर्जदाराचे असणे गरजेचं आहे. द नेक्स्ट वन आहे नेम अँड ॲड्रेसेस ऑफ द प्लेस अँड साईट ऑन विच द बॉन्डेड ऑर नॉन बॉन्डेड लॅबोरेटरी इज सिच्युएटेड ऑर टू बी कन्स्ट्रक्टेड. ज्या ठिकाणी जी बॉन्डेड किंवा नॉन बॉन्डेड लॅबोरेटरी किंवा ज्या ठिकाणी त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचं असेल त्या ठिकाणी साईटचे नाव आणि त्या पत्ता त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे बॉन्डेड आणि नॉन बॉन्डेड लॅबोरेटरी आपल्याला ज्या जागेवर सिच्युएटेड करायची असेल किंवा कन्स्ट्रक्टेड किंवा बांधायची असेल त्या ठिकाणचं त्या साईटचं नाव आणि ॲड्रेस त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. देन थर्ड वन आहे द अमाऊंट ऑफ कॅपिटल प्रपोज टू बी इन्व्हेस्टेड. आणि तुम्ही गुंतवणुकीसाठी किंवा प्रस्तावित भांडवलाची रक्कम त्या ठिकाणी तुम्ही किती अमाऊंट इन्व्हेस्ट करणार आहोत त्याची रक्कम त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. गुंतवणुकीसाठी प्रस्तावित त्या ठिकाणी जे काही भांडवल असेल त्या भांडवलाची रक्कम त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे त्या फॉर्ममध्ये. देन नेक्स्ट वन आहे फोर्थ वन ॲप्रॉक्सिमेट डेट फ्रॉम विच
the applicant desired to start manufacture if the required license is granted. आणि फोर्थ वनमध्ये काय सांगितलं की जे आवश्यक परवाना जर मंजूर झाला असेल किंवा आवश्यक परवाना मंजूर त्या ठिकाणी झाल्यास अर्जदारास उत्पादन सुरू करण्याची इच्छा असलेली जवळपास तारीख त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. जर ॲप्रॉक्सिमेटली डेट त्या ठिकाणी टाकणं गरजेचं असेल, जे ॲप्लिकंट आहे, जो कोणी अर्जदार आहे, कशासाठी तर स्टार्ट द मॅन्युफॅक्चर इफ द रिक्वायर्ड लायसन्स इज ग्रँटेड. आणि जर परवाना मंजूर झाला असेल तर उत्पादन करण्याची इच्छा त्या ठिकाणी त्या अर्जदाराला असेल, मॅन्युफॅक्चररला असेल, तर ॲप्रॉक्सिमेट उत्पादनाची ॲप्रॉक्सिमेट तारीख किंवा डेट त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे किंवा ती डेट मेन्शन करणं गरजेचं आहे. देन फिफ्थ वन आहे द नंबर अँड फुल डिस्क्रिप्शन ऑफ द व्हॅट्स, स्टील्स अँड अदर परमनंट ॲपरेटस अँड मशिनरी विच द ॲप्लिकंट विशेष टू सेटअप. आणि अर्जदाराने त्या ठिकाणी काय काय मेन्शन करणं गरजेचं आहे. आणखी तर जो ठरवलेला आहे वॅट साईज, अर्जदाराने जो ठरवलेल्या वॅट्स असतील, त्याचबरोबर स्टील असेल आणि इतर कायम जी मशिनरी असेल किंवा उपकरणे असतील किंवा यंत्रसामग्रीची संख्या आणि त्याचं संपूर्ण डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. देन सिक्स्थ पॉईंट आहे द मॅक्झिमम क्वांटिटी इन LP liters of alcohol and alcoholic content in unfinished and finished preparation are likely to remain the laboratory and any one time, and maximum quantities by weight of opium, Indian hemp or other narcotics drugs and their content in unfinished and finished preparation are likely to remain in the laboratory at one time. आणि जे काही फिनिश किंवा अनफिनिश प्रिपरेशन असतील त्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की अपूर्ण आणि तयारीमध्ये त्या ठिकाणी जे LP लिटर अल्कोहोल, त्याचबरोबर अल्कोहोलयुक्त सामग्रीतील प्रमाणात त्या लॅबोरेटरीमध्ये कोणत्याही वेळी राहण्याची शक्यता असते. आणि त्या ठिकाणी अफू असेल, इंडियन हेम्प असेल किंवा इतर नार्कोटिक्स ड्रग जे असतील, इतर नार्कोटिक ड्रग्स किंवा सबस्टन्स जे असतील, त्या पदार्थाच्या वजनाच्या प्रमाणात आणि त्यांची सामग्री त्या ठिकाणी अनफिनिश प्रिपरेशन असतील किंवा आणि त्या तयारीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात एकाच वेळी त्या लॅबोरेटरीमध्ये राहण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. देन नेक्स्ट वन आहे इन केस of bonded laboratory. Next point is 7. In case bonded laboratory, whether the proposed bonded manufacturer will require the services of whole time or part time exercise officer. आणि इन केस बॉन्डेड लॅबोरेटरीमध्ये त्या ठिकाणी प्रस्तावित त्या बॉन्डेड फॅक्टरी जी असेल किंवा मॅन्युफॅक्चरी जसं असेल किंवा बाउंड त्या ठिकाणी कारखान्यासह संपूर्ण वेळ किंवा त्या ठिकाणी होल टाईम किंवा पार्ट टाईम संपूर्ण वेळ किंवा अर्धवेळ उत्पादन शुल्क अधिकाऱ्यासह त्यांच्या ज्या सेवा आहेत त्या सेवांची आवश्यकता त्या ठिकाणी असेल किंवा नाही, त्या ठिकाणी सर्व तयारीची यादी त्या परवानाधारकाने त्या ठिकाणी दाखवण्यास तयार करण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिला आहे. The next one, a list of all preparation that license propose manufacturing showing. In that first point, the percentage or proportions of alcohol in such proportion, the percentage or proportion of alcohol in such preparation containing alcohol. त्या ठिकाणी जे अल्कोहोलची टक्केवारी किंवा प्रमाण. Then the quantities of opium, Indian hemp or other narcotics drugs in terms of weight in preparation containing these substance. आणि त्या ठिकाणी जे पदार्थ आहेत
किंवा हे पदार्थ असलेल्या वजनाच्या बाबतीत त्या ठिकाणी अफू असेल, इंडियन हेम्प असेल आणि इतर नार्कोटिक्स ड्रग्ज असतील त्यांची त्या मेडिसिनची त्या ठिकाणी प्रमाण किंवा मात्रा किंवा औषध मात्रा त्या ठिकाणी. देन द काइंड अँड नंबर ऑफ लायसन्स हेल्ड बाय द ॲप्लिकंट अंडर. नेक्स्ट पॉईंट आहे द काइंड अँड नंबर ऑफ लायसन्स हेल्ड बाय द ॲप्लिकंट अंडर द ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940. आणि अर्जदारांनी ड्रग्ज आणि कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अंतर्गत जे परवान्याची संख्या त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे किंवा जो ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अंतर्गत ठेवलेल्या परवान्याची संख्या त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. देन 10th पॉईंट आहे साईट अँड एलिव्हेशन ऑफ प्लांट मॅन्युफॅक्चरिंग बिल्डिंग्स शोईंग द लोकेशन ऑफ डिफरंट रूम्स विथ डोअर्स अँड विंडोज देअरिंग. आणि जे कारखाने, इमारत किंवा इमारतीच्या ज्या साईट्स आहेत, कारखाने, इमारत किंवा इमारतीच्या ज्या साईट्स आहेत व उन्नतीची जी योजना आहे ज्यामध्ये काय असणं गरजेचं आहे, डिफरंट रूम्स, त्याचबरोबर डोअर्स अँड विंडोज. त्याच्यामध्ये योजना आहेत ज्यामध्ये दरवाजे आणि खिडक्या आहेत, अशा वेगवेगळ्या खोल्यामध्ये स्थान त्या ठिकाणी दर्शवतात. देन 11 in case of a firm a true copy of partnership deed and in case of a company the list of directors and managers together with copies of memorandum of association and articles of association. म्हणजे एखाद्या कंपनीच्या बाबतीत जर पार्टनरशिप डीड असेल किंवा भागीदारी कराराची खरी प्रत असेल, पार्टनरशिप डीड ट्रू कॉपी असेल, त्यालाच आपण काय म्हणू शकतो की कंपनीच्या बाबतीत भागीदारी कराराची जी प्रत असेल आणि एखाद्या कंपनीच्या बाबतीत जर त्या ठिकाणी त्या डायरेक्टर्सची लिस्ट असेल, त्या संचालकाची यादी असेल आणि असोसिएशनच्या जो मेमोरँडम असेल त्या मेमोरँडमची प्रत किंवा कॉपी आणि व्यवस्थापकांची त्या ठिकाणी यादी इत्यादी महत्त्वाच्या आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे बॉन्डेड लॅबोरेटरी और नॉन बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंग. नेक्स्ट पॉईंट आहे बॉन्डेड लॅबोरेटरी आणि नॉन बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंग. इन दॅट फर्स्ट पॉईंट अ स्पिरिट स्टोअर इफ a distillery or rectified spirit warehouse from which a rectified spirit is made available is not attached with the laboratory. आणि स्पिरिट स्टोअर त्याच्यामध्ये जर एखादे इफ अ डिस्टिलरी जर एखादे डिस्टिलरी किंवा ऑर रेक्टिफाईड स्पिरिट किंवा सुधारित स्पिरिट जे आहे वेअर हाऊस फ्रॉम विच रेक्टिफाईड स्पिरिट इज मेड अवेलेबल त्या ठिकाणी अवेलेबल असेल, इट इज नॉट अटॅच विथ द लॅबोरेटरी आणि ते त्या लॅबोरेटरीच्या संलग्न केलेले नाहीत किंवा ते अटॅच केलेले नाहीत. द नेक्स्ट वन आहे रूम ऑर रूम्स फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ मेडिसिनल प्रिपरेशन. आणि त्या औषधाच्या निर्मितीसाठी त्या ठिकाणी रूम्स पाहिजेत. देन थर्ड वन ऑर मोर फॉर द स्टोरेज ऑफ द फिनिश मेडिसिनल प्रिपरेशन. आणि तयार औषधी जे आहेत ते तयार जे मेडिसिन आहे त्यांच्या संग्रहणासाठी किंवा स्टोरेजसाठी एक किंवा अधिक त्या ठिकाणी रूम्स असणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट वन द स्टोरेज रूम फॉर द फिनिश टॉयलेट प्रिपरेशन. आणि जे फिनिश टॉयलेट प्रिपरेशन आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र स्टोरेज रूम किंवा व्यवस्था त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट वन आहे ॲकोमोडेशन नियर द एंट्रन्स फॉर ऑफिसर इनचार्ज विथ नेसेसरी फर्निचर. आणि त्या ठिकाणी प्रभारी जो अधिकारी आहे त्याला ऑफिसर इन्चार्ज असं म्हटलं जातं. जो प्रभारी अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यासाठी प्रवेशाजवळ त्या ठिकाणी निवासस्थान किंवा निवास. देन
Every room is bonded laboratory should bear a board indicating the name of the room or serial number. आणि प्रत्येक लॅबोरेटरी किंवा प्रत्येक खोलीचे त्या ठिकाणी नाव असणं गरजेचं आहे किंवा त्या ठिकाणी सिरियल नंबर त्या ठिकाणी दर्शवणं गरजेचं आहे. देन द पाईप्स फ्रॉम सिंक्स or wash basin in the laboratory should be connected with the general drainage of the laboratory. आणि जी लॅबोरेटरी आहे त्या लॅबोरेटरीमध्ये सिंक असेल किंवा वॉश बेसिन असतील त्यामधील पाईप्स तो पाईप्स लॅबोरेटरीच्या सामान्य ड्रेनेजसाठी त्या ठिकाणी जोडला गेलेला पाहिजे किंवा जोडला पाहिजे. The next one, the arrangement of gas and electric connection should be such that their supply can be cut off at the end of day's work. आणि गॅस किंवा इलेक्ट्रिक कनेक्शनची व्यवस्था अशी असावी की त्या ठिकाणी जो वर्क टाईम एंड आहे किंवा काम संपल्यावर त्याचा पुरवठा त्या ठिकाणी खंडित झाला पाहिजे. त्याचा पुरवठा किंवा त्याचा सप्लाय त्या ठिकाणी कट झाला पाहिजे किंवा त्याचा पुरवठा त्या ठिकाणी खंडित होणं गरजेचं आहे. देन 10 नेक्स्ट पॉईंट आहे, एव्हरी विंडो इन बॉन्डेड लॅबोरेटरी वुड बी प्रोव्हाइडेड विथ स्पेसिफिक अरेंजमेंट ऑफ malleable iron rod of prescribed dimension and the window should covered on the inside with strong wire netting of mesh not exceeding 25 mm. आणि जी बॉन्डेड लॅबोरेटरी आहे त्या लॅबोरेटरीमध्ये प्रत्येक खिडकीच्या किंवा प्रत्येक खिडकीला विहित परिणामांच्या त्या ठिकाणी नियंत्रित त्या ठिकाणी लोखंडी रॉड असणं गरजेचं आहे किंवा लोखंडी रॉडची विशिष्ट व्यवस्था त्या ठिकाणी केलेली असणं गरजेचं आहे किंवा विशिष्ट व्यवस्था त्या ठिकाणी दिली जाईल. आणि खिडकीच्या आत जाळी किती असेल 25 mm पेक्षा जास्त त्या ठिकाणी जाळी नसावी किंवा त्या ठिकाणी जाळी लपटलेली नसावी. देन 11 पॉईंट, देअर शाल बी ओनली वन एंट्रन्स टू द बॉन्डेड लॅबोरेटरी अँड वन डोअर टू ईच ऑफ इट्स कंपार्टमेंट्स. आणि जी बॉन्डेड लॅबोरेटरी आहे त्याला फक्त एकच प्रवेशद्वार त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, एकच एंट्रन्स असणं गरजेचं आहे आणि त्यातील प्रत्येक भागासाठी एक दरवाजा किंवा प्रत्येक कंपार्टमेंटसाठी एक सेपरेट डोअर असणं गरजेचं आहे. देन 12th पॉईंट, ऑल व्हेसल्स इंटेंडेड टू होल्ड्स अल्कोहोल अँड अदर लिक्विड प्रिपरेशन should bear a distinctive serial number and fulfill capacity. आणि त्या ठिकाणी जे अल्कोहोल किंवा अदर प्रिपरेशन असतील त्या पदार्थाची तयारी ठेवण्याच्या उद्देशाने सर्व जे ऑल व्हेसल्स आहेत त्या व्हेसल इंटेंडेड होल्ड अल्कोहोल अँड अदर लिक्विड प्रिपरेशन should bear distinctive serial number and full capacity. The next one, the vessels for the storage alcohol, opium, Indian hemp and other narcotics drugs and all finished preparation on which duty has not been paid should bear excise ticket locks. आणि अल्कोहोल असेल, अफो असेल, इंडियन हेम्प असेल आणि इतर नार्कोटिक सबस्टन्स असेल त्याच्या साठवणुकीची आणि ज्या ड्युटीवर पैसे भरलेले नाहीत अशा सर्व तयारीच्या उत्पादनांना त्या ठिकाणी एक्साईज तिकीट लॉक्स केलं जाऊ शकतं किंवा एक्साईज तिकीट लॉक होऊ शकतं. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू अगेन. Remaining points of this chapter, medicinal and toilet preparation, will be studied in next lecture. Thank you.